बाळंबडजी बाळंबडजी काय रे, काय झालंय? आम्हाला अथर्व शीर्षाचा अर्थ हवा आहे. गुरुजींनी पाठ करून यायला सांगितले आहे. असे सांगतो की. मला पण अथर्व शीर्षाचा अर्थ ऐकावयाचा आहे. मी पण थांबू इथे? हो. म्हणे मला पण ऐकायचा अर्थ. तुला काय करायचा अर्थ? तुला गुरुजींनी थोडीच सांगितले आहे. हे बघ, एकतर तू शाळेत जात नाही, मग कशाला हवा अर्थ? चल जा तिकडे, माईला मदत कर. बर, जाऊ दे. काय जाऊ दे? जर तू मला तुमच्यात घेतले असते तर तर मी तुला एक गंमत सांगणार होते, म्हणजे दाखवणार होते. स्वतःनी दिली आहे मला. दादानी दिली? ए काय, सांग ना ग, ए सांग ना ग. नाही पण रमा, तू जा. याला इथे तू थांबायला नको आहे ना? खरे बा, बरोबर की नाही? म्हणजे तसं मी स्वभावाने खूप दयाळू आहे. दयाळू हा. तिला बसू द्यायचे. तू बस ग, तू बस. बरं, चला. अथर्व शीर्षाचा आता आपण अर्थ सांगूया. बसा. गणपती अथर्व शीर्षाचा अर्थ हवाय ना तुला बाबा? हो. सांगतो आता. ओम हरिओम. ओमकार आणि श्री हरी म्हणजेच परमेश्वराचे स्मरण करून रचनाकार गणाधिपती म्हणजे गणांचा प्रमुख श्री गणेशास वंदन करतो आणि म्हणतो, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्ता असि, त्वमेव केवलम हर्ता असि, त्वमेव केवलम धर्ता असि. तूच प्रत्यक्ष या जगाचा कर्ता करविता आहेस. तूच या जगात विघ्ने निर्माण करतोस आणि त्या विघ्नांचा नाशही तूच करतोस. असा त्या गणपतीस आमचे वंदन असो. बाबा, काही कळतेय का? प्रकाश पडतो आहे ना? हो हो. एवढा जडे जुना तांदूळ हे. छान छान पांडू. मी जरा कुठे नजरे आड झाले की करून ठेवलास ना उद्योग. काय सांडवलेस ना तांदूळ हे. छान. अरे एवढीशी गोण ना उचलायला सांगितली होती मी तूच. हो, गोण लय भारी होती. हो का? हो. ही गोण भारी आहे का? हो, हा? हो. ही भारी आहे का गोण? हा? अरे काय रे, 4 वेळा घादरतोस ना दिवसातून. मग कुठे जाते म्हणते मी ते? उचल ती गोण. नाही उचलतो, पण भारी आहे. मी तुम्हाला सांगितलं नारूला मदतीला द्या, ते बी तुम्हाला पटत नाही. मला पटणारच नाही. नारूला मी दुसऱ्या कामाला लावले, कळले? मग आता उचल ती गोण. उचल. हा. नमस्कार. मी शारदा जहागीरदार. नमस्कार. कुठून आलीस म्हणायची? मी फिमेल ट्रेनिंग कॉलेज मधून आले. श्रीयुत रामकृष्ण भांडारकर यांनी मला इथे पाठवले आहे. माधवरावांच्या सौ रमाबाईंना मी शिकवण्यासाठी आले. ने लवकर. गंमत आण ना. झुले